ब्लाऊज नवरीचा असो किंवा वरमाईचा असो, आजकाल आरीवर्कचा ट्रेंड खूप चाललेला आहे. तुमच्याकडे असे आरीवर्कचे ब्लाऊज आहेत का? आरीवर्कच्या ब्लाऊजची काळजी कशी घ्यायची? ते ब्लाऊज कसे बनवायचे? याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. आरीवर्कच्या ब्लाऊजमध्ये स्टोन बिलकुल लावू नका, कारण जेव्हा आपण ते कपडे प्रेस करतो तेव्हा ते स्टोन निघून जातात. हँडवर्क केलेले ब्लाऊज चांगले टिकतात. त्याचं फॅब्रिक, त्यांचे साहित्य पहा. वापरणाऱ्याचे सामान हे काळे पडणारे नसावेत. त्याची क्वालिटी एकदम चांगली असावी. अस्तर चांगला कॉटनचा वापरा, त्यामुळे ब्लाऊज लवकर खराब होत नाहीत. आरीवर्कचे ब्लाऊज शिवताना नेहमी कॉटनचा अस्तर लावा. लटकन जास्त मोठे लावू नका, त्यामुळे ब्लाऊजची डिझाईन खराब होण्याची शक्यता असते. नॉर्मल छान सिंपल डिझाईनचे सुपर असे हे लटकन तुम्ही लावून घ्या. आरीवर्क ब्लाऊजमध्ये मिरर वर्क करू नका, त्यामुळे त्या ब्लाऊजचा लूक कमी होतो. आजकाल नवरींसाठी नवीन प्रकारचे हे आरीवर्कचे ब्लाऊज खूप चालत आहेत. अत्यंत हेवी ब्लाऊजची शिलाई जाते, पण हे कायम आठवण राहते. पण मैत्रिणींनो, आपण एवढी शिलाई देऊन ब्लाऊज शिवून घेतो, तेव्हा लग्नामध्ये आपण खूप बारीक असतो आणि नंतर आपण एक बाळ झालं ना जाड्या होतो. मग ह्या एवढ्या हेवी ब्लाऊजचं काय करायचं? 10-15 हजार रुपये देऊन आपण एक ब्लाऊज शिवून घेतो. त्यापेक्षा आपण साधे सुपर बॉर्डरला मॅच होणारे ऑनलाईनसुद्धा ब्लाऊज मागवून असे ब्लाऊज घेऊन शिवू शकता किंवा घालू शकता. हे ऑनलाईन घेतलेला ब्लाऊज आहे. अगदी हा ब्लाऊज मला 2,000 रुपयाला भेटलेला. असे हे सुंदर ब्लाऊज तुम्हाला पॅटर्न आवडले का? तुमच्याकडे यामधले कोणते पॅटर्न आहेत? तुम्ही तुमच्या लग्नामध्ये असे ब्लाऊज बनवून घातले होते का? ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर हे आरीवर्कचे बॅक नेक डिझाईनचे ब्लाऊज आवडले असतील तर कमेंट करून सांगा. आणि असेच जर ब्लाऊज तुम्हाला शिवून घ्यायचे असेल तर ते ह्यामधला एक स्क्रीनशॉट काढा आणि त्याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता. अशी सुपर सिंपल बॅकनेक डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपला आनंदाचा पिसारा नेहमी फुलवत राहा. पिसारा ह्या चॅनलवरती तुम्हाला अशा प्रकारचे नवीन ट्रेंड पाहायला भेटतील.